म्हणजे या कार्यक्रमाची सर्वात जास्त गरज आपल्या गावाला आहे. मगाशी मी असं म्हटलं की आपल्या गावचं अभिनंदन करतो. त्याचं खरं कारण असं आहे, मी अनेक गावातून येतो. लातूर जिल्ह्यातल्या माझ्या संस्थेचा लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 300 गावाशी संबंध आहे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं. या कार्यक्रमामध्ये 35 गावाशी संबंध आहे. मी ज्या ज्या गावामध्ये जातो त्या त्या गावाचं हिस्ट्री, त्या त्या गावाचा इतिहास काय आहे, त्या त्या गावाचा भूगोल काय आहे, त्या त्या गावाची संस्कृती काय आहे हे पण समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आपल्या गावची संस्कृती उत्तम आहे. गावातल्या स्त्री आणि पुरुषाचं प्रमाण 100% करेक्ट आहे, बरोबर आहे, अजिबात कमी जास्ती नाहीये. म्हणजे जिथं आपल्या जिल्ह्यामध्ये 1070 मुलींची संख्या कमी आहे, जिल्ह्याचं प्रमाण सांगतो मी, 1070 मुलींची संख्या कमी आहे, आपल्या गावामध्ये आता अजिबात नाही. काही गावामध्ये 35 आहे, गावामध्ये 25 आहे, कुठे 30 आहे, 40 आहे, 50 आहे, परंतु आपल्या गावचं प्रमाण 50%. म्हणजे 1000 मुलं तर 1000 मुली, अशाच पद्धतीने आपलं प्रमाण आहे. म्हणून आपल्या गावचं मी अभिनंदन करतो. जाहीर अभिनंदन करा. सर्वात म्हणजे माणुसकी असलेलं आणि ज्याला सुधारून असं म्हणता येईल त्याचं लक्षण हे समजतो मी. ज्या गावामध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे ते गाव भले कितीही कमाई करणारा असो, भले कितीही श्रीमंत असो, परंतु ते गाव सुधारित नाही असं मी समजतो. आणि म्हणून आपल्या गावाला भवितव्य आहे. आता हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या जास्तीत जास्त फायदा आपण करून घेतला पाहिजे. हा काय कार्यक्रम आहे, कदाचित त्याच्यापुढे तुमच्या समोर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हा कार्यक्रम आला असेल किंवा नसेल, परंतु माझ्या दृष्टिकोनातून माझ्याकडून जे तुम्हाला माहिती द्यायची ते मी तर देणार आहे. आपल्या देशामध्ये साधारणतः 60 ते 70% माणसे गावामध्ये राहतात आणि गावात असणारी जी माणसं त्या सर्वांचा जगण्याचा आधार शेती आहे. आपल्या गावाचा सुद्धा जगण्याचा आधार हा शेती आहे. आणि शेती किंवा शेतकरी यांचं भविष्य एकमेकाशी जोडलेलं आहे. शेती चांगली असेल, उत्पन्न चांगलं असेल तर शेतकरी सुखी असतो. उत्पन्न चांगलं नसेल तर शेतकरी सुखी नसतो. शेतकरी सुखी नसेल, शेतकरी गरीब असेल तर पुन्हा शेतीची हेळसांड होत असते. हे त्याचं दुष्टचक्र आहे. आपल्या देशामध्ये आणि समाजामध्ये शेती आणि शेतकरी, शेती या व्यवसायाकडे आणि शेतकरी या वर्गाकडे सन्मानानं पाहिलं जात नाही, आदरानं पाहिलं जात नाही. भलेही असं व्यासपीठावर सांगतील, प्रत्यक्ष बोलत असताना म्हणतील, परंतु कृतीमध्ये वागत असताना मात्र तेवढा सन्मान देत नाही. बघा, नोकरीवाल्या माणसाला जितका सन्मान आहे, व्यापाराला जितका आहे, कारखान्याला जितका आहे, व्यवसाय करण्याला जितका आहे, तेवढा सन्मान शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्याचं कारण काय? तर त्याचं एकमेव कारण आहे की इतर लोकांपेक्षा आमचं उत्पन्न कमी असणं. शेतकऱ्याचं उत्पन्न कमी असणं हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि उत्पन्न कमी का आहे? आम्ही दारिद्र्यामध्ये का आहोत, गरीब का आहोत, त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. पण प्रमुख 3 कारण आहेत. एक शासनाचं धोरण, की शासनाचं धोरण अजूनही शेतकऱ्याच्या हिताचं बनलेलं नाही. वास्तविकता मी या ठिकाणी बोलत असताना मी शासनाच्या वतीनेच बोलू लागलो, म्हणजे शासनानेच मला इथं पाठवलंय. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की शासनाचं धोरण शेतकऱ्याच्या हिताचं नव्हतं, अजूनही पूर्णता नाहीये. त्याचं एक साधं उदाहरण आहे की शेतीमालाचा भाव, शेतीमध्ये जे आपण उत्पादन करत असतो त्या उत्पादनावर जो खर्च होतो त्या खर्चा इतकं सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. हे त्याचं पहिलं धोरण, चुकलेलं धोरण सांगतो तुम्हाला. बघा, ते त्याच्यात जास्त मी वर्णन करून सांगणार. दुसरं असं की कोणत्याही व्यवसायामध्ये तो व्यवसाय कुठल्या पद्धतीचा आहे, त्या व्यवसायाचं विज्ञान काय आहे, त्या व्यवसायाचं
हे त्या त्या व्यवसायाच्या माणसाने समजून घेतलेलं असतं, पण आमच्याकडे त्याची कमतरता आहे. बघा, शेती कोण करतं? एक साधं उदाहरण आहे. माझ्या लहानपणी सुद्धा असं सांगायचे, विशेषतः माझ्या घरी सुद्धा सांगायचे की हा थोडासा गैरी होता म्हणून याला शेताकडे पाठवून दिला, हा थोडासा हुशार होता म्हणून याला शाळेत पाठवला. म्हणजे जो गैरी आहे, लोकांच्या दृष्टीकोनातून, आईबाबाच्या दृष्टिकोनातून हा तो हुशार नाहीये, त्या माणसाला शेतामध्ये पाठवायचं आणि त्या माणसाने शेती करायची. बघा, शेतीचं माहिती घेण्यासाठी, शेतीतली डिग्री घेण्यासाठी 3 ते 5 वर्ष किमान लागतात. शेती समजून घेण्यासाठी, शेतीचं शास्त्र समजून घेण्यासाठी 1 वर्षाचा डिप्लोमा आहे, 3 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, त्याच्या पुढे शिकायला खूप आहे. 5 वर्षे 7 वर्षे शिकलेल्या मुलाला जर आपण विचारलं, कृषीशास्त्र शिकलेल्या मुलाला जर विचारलं, तू या शास्त्रामध्ये पारंगत झालास का, तुला शेतीशास्त्र समजून पूर्ण समजला का, तर तेव्हा तो सांगेल तुम्हाला की नाही. म्हणजे 5 वर्षे 7 वर्षे शिकून सुद्धा तो म्हणतो की मी या शास्त्रामध्ये, शेतीच्या व्यवसायामध्ये मी अजून पारंगत झालेलो नाही, असं तो सांगतो. आणि शेती कोण करतात? ज्यांना शेतीशास्त्र अवगत नाहीये. माफ करा, मी आपली म्हणजे फार चुकीचं आपण पद्धतीने गेलो असं मला म्हणायचं नाहीये, परंतु वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, मला 3 वर्षे 5 वर्षे 7 वर्षे शिकणं शक्य नाहीये, परंतु जी काही शास्त्र आहे, कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये जर आम्हाला समजून घेता आलं तर समजून घेतलं पाहिजे. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की बघा, आपण बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं बघतो की माती आडवा पाणी जिरवा, माती आडवा पाणी जिरवा, पाणलोट विकास कार्यक्रम तुम्ही यशस्वी करा. काय माती आडवा म्हणजे कशाची माती आडवा? कशासाठी आडवायची माती? आणि माती वाहून चालले तर माती किती वाहून जाते? जर समजा चांगल्या उताराची जमीन असेल, बांधबंदीची केलेली नसेल आणि पाऊस चांगला पडत असेल तर दरवर्षी एका एकरातून किती माती वाहून जाते? आम्ही कधी मोजले का? मोजले कोणी नाही मोजलं. म्हणजे शास्त्र समजून घेण्याच्या बाबतीतले काही मुद्दे मी आपल्या समोर ठेवतो. आम्ही कधी माती किती वाहून जाते मोजले नाही. कृषी विद्यापीठांचे मोजलेला आहे, त्याचा गणित असा आहे, जर उताराची जमीन असेल, बांधबंदीची केलेली नसेल तर एकरी 10 क्विंटल माती वाहून जाते. एकरी 10 क्विंटल. आणि एकरी 10 क्विंटल माती वाहून गेली तर 10 वर्षामध्ये 100 क्विंटल माती वाहून जाते. या पद्धतीनं आम्ही जे शेती करतो आहोत ते शेतीशास्त्र काय त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, आता आपण अलीकडे ऐकतो की दुष्काळ का आला किंवा पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. पावसाचं प्रमाण फारसं कमी झालेलं नाही मंडळी. म्हणजे जितका पाऊस मागच्या 50 वर्षामध्ये, 100 वर्षामध्ये किंवा 30 वर्षामध्ये पडत होता तितकाच जवळपास पाऊस अजूनही आपल्याकडे पडतो आहे. पण आपला समज काय झालाय की पाऊस कमी पडतोय. पाऊस कमी पडत नाहीये. 50 सेंटीमीटरचा 50 मिलीमीटरचा फरक इकडे तिकडे होतो, परंतु साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये 800 मिलीमीटर पाऊस पडतो. 800 मिलीमीटर पाऊस म्हणजे काही कमी नाहीये. म्हणजे आपल्या जवळच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त 400 ते 500 मिलीमीटर पाऊस पडतो. नगर जिल्ह्यामध्ये तेवढाच पाऊस पडतो. राजस्थानमध्ये तर याच्या 4 पडतो. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामध्ये फक्त 200 ते 300 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे आपण पावसाच्या बाबतीमध्ये फार सुदैवी आहोत. पाऊस चांगला पडतो. म्हणजे आमच्याकडे पाऊस चांगला आहे, पाणी भरपूर आहे. मी मगाशी उल्लेख केला की आपल्या गावात जमीन पाण्याखाली किती आहे? साधारणतः 50 एकर असेल. किती आहे मंडळी? किती आहे? तुम्ही बोललं तर चालतं.
कारण संवाद करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. म्हणून तर मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं की सर्व मंडळी आमच्या जवळ या. इथं समोर असं म्हटलं होतं. किती एकर जमीन पाण्याखाली आपल्या आनंदवाडी मधली? 200 एकर. बर, 200 एकर म्हणजे 12 महिने का? 12 महिने. हा, हिवाळा जो आहे हो, पण 12 महिने किती आहे? हा, मग बरोबर आहे. तर पण या निमित्ताने मला लक्षात आलेली गोष्ट आपल्या समोर ठेवायची आहे. सध्या जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे, या महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आपल्याला चौकड ऐकायला मिळतं, टीव्हीवर पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. पण वस्तुस्थिती काय म्हणजे 1972 ला जो दुष्काळ पडला होता, त्यावेळेस जो पाऊस पडलेला होता त्याच्यापेक्षा जास्त पाऊस यावर्षी पडलेला आहे. मंडळी, फक्त 4 जिल्ह्यामधला पाऊस कमी आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे ते फक्त 4 जिल्हे आहेत. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये 72 पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. तर ही दुष्काळ आहे. आता तुम्ही म्हणाल की असं कसं घडलं, काय कारण आहे, असं कसं होऊ शकतं? बरोबर आहे, 72 पेक्षा आता पाऊस जास्त पडलेला आहे तरी दुष्काळ आहे. असं कसं घडलं? असं घडलं याचं कारण असं आहे की आम्ही 2 पद्धतीनं पाणी संपवून टाकलं. भूगर्भामध्ये जे पाणी होतं त्या पाण्याचा उपसा केला पिण्यासाठी, कारखान्यासाठी आणि ऊसासाठी. प्रचंड प्रमाणे उपसा केला आणि जे भूपृष्ठावर पाण्याने थांबवलेलं होतं मोठमोठ्या पाटबंधाऱ्याच्या मार्फत तेही पाणी संपवून टाकलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतामध्ये जितका ऊस तयार होतो त्याच्या 35% ऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होतो. आणि दुष्काळ जो आहे या ऊसाच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जास्त ऊस पिकतो त्याच क्षेत्रामध्ये ऊस आहे. म्हणून माझी विनंती असते मित्रांनो, आपल्या गावात ऊसाचं प्रमाण किती आहे मला माहिती नाही. कुठलीही पद्धत अवलंबा, काहीही करा, कुठलेही प्रयत्न करा, पण गावामध्ये ऊसाचं पीक घेऊ नका. आपल्या गावाला जर पाणी पुरवठा कायमचा ठेवायचा असेल, सततचा पाणी पुरवठा आपल्या गावात असा ठेवायचा असेल, कधीही पाणी कमी पडू द्यायचं नसेल तर गावामध्ये ऊसाचं प्रमाण ठेवू नका, ऊस घेऊ नका. कुठलंही पीक घ्या, भाजीपाला घ्या, वेगळ्या प्रकारचे, म्हणजे ज्या पद्धतीने उत्पन्न वाढवता येईल त्या पद्धतीने घ्यायला हरकत नाही, पण ऊसाचं पीक घेऊ नये. याचं कारण असं, साधारण पिकाला जितकं पाणी लागतं त्याच्या 10 ते 15 पट पाणी ऊसाला लागतं. अर्थात या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा एवढा नाही आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या गावातली, आपल्या शिवारातली जी काही जमीन आहे या जमिनीची बांधबंदी झाली पाहिजे. जमिनीतून वाहून जाणारी जी माती आहे, सोन्यासारखी जी माती आहे, ती माती वाचली पाहिजे. आणि जेव्हा माती वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा पाणी आपोआप तयार जातं. पाणी मुद्दाम मारवायची गरजच पडत नाही. माती अडवण्यासाठी ज्या काही ट्रीटमेंट देतो आपण, ज्या काही उपचार पद्धती करतो त्या केल्या तर पाणी आपोआप जातं. या ज्या काही ट्रीटमेंट आहेत त्याची सर्वात महत्वाची उपचार पद्धती किंवा ट्रीटमेंट कुठली असेल तर माळावर ज्या ठिकाणी आपली जमीन माहिती नसते, फारच वावरी नसते, 2 फूट म्हणजे 4 बोट किंवा 6 बोट वावरी असते आणि ज्या ठिकाणी मग खाली खडक लागतो अशा ठिकाणी CCT किंवा CST या पद्धतीचे उपचार पद्धती ज्याला आपण खड्डे खोदणे म्हणतो, चर खोदणे म्हणतो माळावरचे, तर ते खोदणे आणि पहिला उपचार तो करणे ज्याच्यामुळे पाण्याचा साठा आपल्या भूगर्भामध्ये होतो. हे काही मी कल्पना करून सांगत नाहीये. माझ्या संस्थेनं या पद्धतीचं काम केलेलं आहे. साधारणतः 5000 पेक्षा जास्त हेक्टरवर काम केलेलं आहे. हे काम करण्यासाठी माझ्या संस्थेला कमीत कमी 22 वर्ष लागली. म्हणजे 3-4 ठिकाणी काम करत असताना दर गावामध्ये 5 वर्ष घालवली. या पद्धतीनं 5000 हेक्टरवर काम केलेलं आहे. ज्या ज्या गावामध्ये संस्थेनं काम केलं त्या त्या गावामध्ये मुबलक पाणी आहे, भूगर्भामध्ये पाणी आहे, भूगर्भातला साठा
पिण्याच्या पाण्याची अजिबात टंचाई नाही. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, टेकसिंगी नावाच्या गावात जळगाव तालुक्यामध्ये ज्या गावातल्या लोकांना पिण्यासाठी पाणी 52 गाव नळ योजनेच्या मार्फत मिळत होतं. जर पाईप तुटला, लाईट नसली, काही प्रॉब्लेम झाला तर पाणी गावापर्यंत पोहोचायचं नाही, लोकांना पाणी प्यायला मिळायचं नाही. त्या गावामध्ये आज 15 ते 20 फुटावर पाणी आहे. 700 हेक्टर मध्ये कुठेही तुम्ही खोदला तर तुम्हाला 15 ते 20 फुटावर पाणी मिळेल. त्या गावामध्ये किंवा का घडली, साधारणतः 500 ते 100 एकर मध्ये त्यांनी सीसीटी तयार केली, म्हणजे खड्डे, माळाचे खड्डे घेतले आणि त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचं पाणी त्या खड्ड्यात पडलं, पाणी जमिनीत मोडलं, पाण्याचा साठा जमिनीमध्ये तयार झाला. म्हणजे या सीसीटी नावाची उपचार पद्धती आहे, याची एवढी मोठी किमया आहे. अशीच किमया आपल्याला पाहायला मिळते हिवरे बाजारला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर तालुक्यामध्ये पोपटराव पवारांचं जे गाव आहे त्या ठिकाणी पण फॉरेस्ट आणि गाव त्या दोघांच्या सहकार्याने वरच्या माळावर, वरच्या बाजूला माथ्यावर त्यांनी सीसीटी खोदली मोठ्या प्रमाणामध्ये. त्या ठिकाणी झाडाचं रक्षण केलं, गवताचं रक्षण केलं आणि त्याचा परिणाम म्हणून इतकं पाणी मोठं त्या गावामधून तयार झालं, म्हणजे टाकू शकलं की माळाच्या पायथ्याला, म्हणजे मध्यभागी, पायथ्याला म्हणजे मध्यभागी त्याने एक हँडपंप बसवलेला आहे. आपल्यापैकी कोणी जाऊन हिवरे बाजार पाहिले का मला सांगा, कोणी पाहिले? आपल्या गावात कोणतरी गेले का? आवश्यकता गेलं नसेल तर आवश्यकता, तर त्या ठिकाणी हँडपंप बसवलाय, हातपंप बसवलाय, ज्याच्यावर एक बाजूला एक पाटी घेऊन ठेवलेली आहे. एक हँडपंप मारा, पाणी नाही आलं तर 1000 रुपये घेऊन जा. म्हणजे जसं आपल्या पूर्वी आपल्याला जात होतं बघा, देवीचा रोगी शोधा आणि 1000 रुपये घेऊन जा, तसं पाणी नाही आलं तर 1000 रुपये घेऊन जा. म्हणजे एवढं चॅलेंजिंग ते दिलेलं आहे. मी स्वतः म्हणलं की आपण पाहूया, एक हँड मारला बरोबर पाणी आलं. ही त्या सीसीटीची किमया आहे. हा या पाणलोटामधला पहिला भाग आहे. दुसरा जो काय की माथ्यावर निघणारं जे पाणी आहे त्यातलं काही पाणी वैदी जमिनीमध्ये येतं, काही पाणी नाल्यानं खाली निघून जात असतं. नाल्यानं पाणी खाली निघून जात असताना त्याच्यावर वेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट करायचे असतात. आणि ती वगैरे दगड टाकायचे, पुन्हा मोठे दगड टाकायचे, पुन्हा ठिकाणला काही सिमेंट बंधारा करायचा, जिथं जर तिथं माती बंधारा करायचा. या पद्धतीने नाल्यावरचं काम होऊ शकतं. पाण्याची पडण्याची गती आपण जर कमी केली तर ते पाणी थांबतं, पाणी थांबले जमिनीमध्ये मुरतं. दुसरं असं, वैती जमिनीमध्ये बंडिंगचं काम केल्यामुळे वाहून जाणारी माती थांबते आणि पाणी काही तिथं मुरल्यामुळे ते पाणी पण जमिनीमध्ये थांबल्यामुळे जमिनीमध्ये मुरतं. या पद्धतीनं की या पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये या वेगळ्या पद्धतीच्या ज्या उपचार पद्धती आहेत, या उपचार पद्धतीचा उपयोग केला तर त्या गावच्या जमिनीचा पोत सुधारतो. दुसरं असं की पाण्याचा वॉटर टेबल वाढतो, म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वर येते. हे 2 मोठे फायदे होतात. तिसरा फायदा काय होतो की जमिनीचा पोत सुधारल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते, उत्पन्नात वाढ होते, म्हणजे त्याच्यातून पुढे बऱ्याच गोष्टी घडतात. परंतु मित्रांनो, हा जो आपला कार्यक्रम आहे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, त्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून हे एवढंच होणार आहे. म्हणजे पाणी माती अडवा पाणी जिरवा एवढं होणार आहे. पण त्याच्या पुढचा एक टप्पा आहे, तो टप्पा सरकार करणार नाही, तो टप्पा आपल्याला करायचा. म्हणजे याची मी आठवण करून देतो. तो टप्पा काय आहे की तुम्ही जर समजा तुमच्या शेतातली माती तपासायला तुम्ही कुठल्या प्रयोगशाळेमध्ये घेऊन गेला असाल तर तुम्हाला त्या ज्याला माती तपासायला त्याचं रिपोर्टिंग सांगितलं असेल, तपासले का बघा. सपोज मराठवाड्यातली, विशेषतः मराठवाड्यातली माती अतिशय निकष बनलेली आहे. निकष बनण्याचं कारण आहे की रासायनिक खताचा भरपूर मारा झालेला आहे. त्याच्यामुळे ही माती पिकाला उपजाऊ अशी त्याची क्षमता कमी होत गेलेली आहे. पिकाला जास्त उत्पादन करण्याची क्षमता कमी झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे मातीमध्ये पाणी धारण करण्याची जी क्षमता असायला पाहिजे ती क्षमता पण कमी झालेली आहे. कदाचित मला असं आठवत असेल की मला आठवतं माझ्या लहानपणी, साधारणतः मी 5 वर्षाचा असेल किंवा 10 वर्षाचा असेल, तेव्हा असा पाऊस 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना जरी नाही पडला तर पिकं सुकत नव्हते.
पिकं जशा तशी राहायची, ओळातून थोडीशी व्हायची, परंतु आता जितकी होती तेवढी राळ होत नाही. कारण असं आता सध्या आपल्याकडे असलेल्या मातीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता नाही. हा जो एक कार्यक्रम आलेला आहे, हा कार्यक्रम म्हणजे संबंध महाराष्ट्रात आलेला आहे, भारतभरामध्ये चालू आहे. आणि त्याचं मुख्य कारण आहे की आपल्या देशातली जमिनीची बांधबंदीची व्यवस्थित व्हावी, आपलं उत्पादन वाढावं, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावं. गावं सुखी झाले तर बाकीच्या सर्व गोष्टी होऊ शकतात, गावं सुखी झाले तर काही होऊ शकत नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारचा हा जो कार्यक्रम आलेला आहे तो भारत सरकारच्या माध्यमातून आलेला आहे. या कार्यक्रमासाठी भारत सरकारचा पैसा आहे आणि 90% भारत सरकारचा पैसा आहे, 10% महाराष्ट्राचा पैसा आहे. दुसरा असं जो काही पैसा प्रत्येक गावामध्ये पोहोचणारा आहे त्या कार्यक्रमाची काही वैशिष्ट्य येतात. पूर्वीचा जो कार्यक्रम होता, पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे गावात कुठलाही कार्यक्रम येत असेल तो शासनाच्या माध्यमातून राबवला जायचा. या कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. लोकांचा सहभाग घ्यायचा म्हणजे काय? पहिली गोष्ट असतं, जसं मागायचं सांगितलं तुम्हाला की आपल्या शेतामध्ये कुठं कुठल्या कोणत्या प्रकारचं काम हवं या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ते काम करावं, कामाचा आराखडा तयार करावा, असं या कार्यक्रमात ठरलेलं होतं. पण बहुतेक ठिकाणी तसं झालेलं नाही. बरोबर आहे? तुमचे झाले का? नाही. दुसरं असं की गावामध्ये जे काही काम होणार आहे ते बांधलोट समिती आणि कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून होणार आहे. तिसरं, या बांधलोट समितीवर आणि कृषी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती आहे, सल्लागार समिती आहे, की माझ्या नियंत्रण समिती म्हणता येईल वसुंधरा. तर त्या समितीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत आणि त्या समितीचे सचिव जिल्हा कृषी अधीक्षक आहेत. याच्याशिवाय वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी त्या समितीमध्ये अधिकारी म्हणून सदस्य म्हणून काम करणारे आहेत. या कार्यक्रमामध्ये जो काही फंड आपल्याकडे येणार आहे त्याच्यातून ठरलेली जी कामं होणार आहे, त्याच्याशिवाय वेगवेगळ्या खात्यांना आपण संपर्क करून आमच्या गावामध्ये तुम्ही या, आमच्या गावाची आमच्याशी चर्चा करा, आमच्या समस्या समजून घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला काय प्रोग्रामाला घेता येईल ते घ्या, असं त्यांना सांगता येऊ शकतं. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, पशुसंवर्धनच्या लोकांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा. म्हणजे दूध व्यवसायाचा असेल किंवा पशूंच्या विकासासंदर्भामध्ये असेल, फळबागेच्या लोकांना बोलवा. वेगवेगळे डिपार्टमेंट गावाशी संबंधित या लोकांना बोलवायचं आणि त्यांच्यासाठी चर्चा करायची. त्या चर्चेतून आमच्यासाठी तुम्ही काय कार्यक्रम घेऊ शकता ते त्यांना विचारायचं, ते आपल्याला सुचू शकतात, आपण काही सजेस्ट करू शकतो. या पद्धतीने हा कार्यक्रम पुढे जाऊ शकतो. दुसरं असं की पूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेतीचं काम असतं तर फक्त शेतीचं काम, बाकीचं काही नव्हतं. पण या कार्यक्रमामध्ये बचत गटासाठी येणाऱ्या निधीपैकी 9% निधी ठेवलेला आहे आणि गावातील जे बेरोजगार व्यक्ती आहेत, विशेषतः भूमी असलेले, त्यांच्यासाठी 10% निधी ठेवलेला आहे. आता त्याच्या गावाचं क्षेत्र किती आहे त्याच्यावर तो फंड अवलंबून आहे. आपल्या गावाचं क्षेत्रफळ कमी आहे, साधारणतः 450 हेक्टर, त्याच्यावर जास्त फंडाचा उपयोग होणार नाही. परंतु आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा आपल्या गावात कसा आणता येईल हे ठरवलं पाहिजे. आणि तेव्हा करू शकता तुम्ही की संघटित एकत्र पडून आपण चर्चा करू. तर विशेषतः माझं तरुण मित्रांना आव्हान असं आहे की तरुण मित्रांनी एकत्र बसून आमच्या गावातल्या समस्या काय आहेत आणि आम्हाला पुढे कसं जाता येऊ शकतं इथून सुरुवात करायला हरकत नाही. आणि त्यासाठी म्हणून आपण आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाही तर शिवरे बाजारला भेट दिली पाहिजे, गार्डन सिटीला भेट दिली पाहिजे, किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये तिथं कुठे चांगलं काम चालू आहे त्या ठिकाणी जाऊन भेट दिली पाहिजे. आपल्याला या व्यवसायाची माहिती कमी आहे म्हणून जास्तीत माहिती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण वेगळ्या प्रकारचे पेपर वाचतो, पण शेतीविषयक माहिती देणारा जो पेपर आहे दैनिक आहे अग्रवन नावाचं, आपण अग्रवन किती वाचतो? 16 पेजचा पानाचा पेपर आहे, 2 रुपये किंमत आहे, त्याच्यामध्ये फार चांगली माहिती आहे शेतीविषयी, तो पेपर अवश्य वाचला पाहिजे. दुसरं, टीव्हीवर एबीपी माझा याच्यावर सकाळी 8 ते 10च्या दरम्यान शेतकऱ्यासाठी चांगला कार्यक्रम असतो, तो पण कार्यक्रम ऐकला पाहिजे. म्हणजे आपल्याला नवीन तंत्र मिळालं, नवीन माहिती मिळाली तर त्याच्या आधारे आपल्याला पुढे जाऊ शकतं. आता आपल्याकडचं
एकरी उत्पादन किती आहे मित्रांनो? किती आहे? 10,000, 15,000, 20,000 किती आहे? 10,000. बघा आपलं उत्पादन एकरी 20,000, 30,000, 40,000 कसं होऊ शकेल हा पण विचार केला पाहिजे. आणि यासाठी बाकीच्या ठिकाणी लोक काय करतात ते जाऊन पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. तो प्रयोग आपल्याला केला पाहिजे. आता आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहल पण आपण काढणार आहोत. त्या सहलीच्या माध्यमातून आपण काहीतरी पाहायला मिळेल. परंतु प्रत्येक वेळेस आपला व्यवसाय सुधारण्यासाठी, आपला कुटुंब सुधारण्यासाठी सातत्यानं शासनावर कधी अवलंबून राहू नये. कारण विकास आपला स्वतःला द्यायचा असतो. त्याच पद्धतीने गावाला सुद्धा नेहमी शासनावर अवलंबून राहणे, संघटितपणे आपल्याला काय करता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे. याच्या पुढे जेव्हा शेतकऱ्यासाठी म्हणून स्पेशल प्रशिक्षण असेल त्यावेळेस